नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर पाहू शकता इथे जे शोल्डर आहे 7.25 इंच घेतलेला आहे, छाती आहे 34 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ऍड केलेली आहे। त्यानंतर कमर आहे 30 आणि त्याच्यामध्ये 1 इंच टक्स आणि 1.5 इंचची मार्जिन अशा प्रकारे इथे मापे लावून आपला बॅकचा साइड जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला गळा जो आहे तो बोटनेकचा, तर बोटनेकच्या गळ्याची रुंदी घेतली आहे मी 3.25 इंच आणि त्यानंतर उंची पण घेतलेली आहे 3.5 इंच आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आता बॉक्स करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता आणि त्यानंतर खाली पण अशाच प्रकारे आपल्याला 2 इंच गॅप सोडून खाली आणखी एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चौकोन, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही डिझाईन आवडते ते तिथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे एक चौकोन इथे खाली पण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचा आता गोल शेपमध्ये मटका टाईपचा थोडासा आकार। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी मटक्याचा थोडासा आकार दिलेला आहे। तर खूप सुंदर ही आणि लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आहे, तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे 2 गळ्याचे आपल्याला आकार दिलेले आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जो अस्तर आहे तो आतमध्ये पहिले बाहेरच्या साइडने सरळ बाजूने अस्तर ठेवलेला आहे आणि त्यानंतर आतमध्ये पलटून घ्यायचं आहे। तर खूप सुंदर अशी आपली जी ब्लाउजची डिझाईन आहे ती तयार होत आहे। तर तुम्हाला जर इथे पेपर कॅनव्हास वापरायचा असेल तर पेपर कॅनव्हास पण वापरू शकता, पण कापड जाड असल्यामुळे मी इथे पेपर कॅनव्हासचा वापर न करता एकदम ब्लाउजला परफेक्ट अशी फिनिशिंग येते। तर पेपर कॅनव्हास वापरल्यामुळे आणखी पण खूप सुंदर अशी फिनिशिंग येते। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपण शिलाई लावून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जो आतमधला भाग आहे त्याला आपल्याला कैचीने अशा प्रकारे खाचे करून घ्यायचे आहे, म्हणजे जो आपला कापड आहे तो इझिली पलटला जाणार आणि वरून जो आहे तो गोल आकार जो आहे तो आपला व्यवस्थित आकार नीट दिसेल याच्यासाठी आपल्याला कैचीच्या साइडने असे जिथे कर्व आकार आहे गोल साइडने तिथे आपल्याला कैचीने अशा प्रकारे खाचे करून घ्यायचे असतात। तर पाहू शकता इथे खाचे केल्यानंतर आपला जो अस्तरचा कापड आहे तो पूर्ण आतमध्ये टाकायचा आणि वरून आता आपल्याला इथे द्यायचे दाब शिलाई। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपलं जे आहे ते ब्लाउजचा डिझाईन तयार झालेला आहे। खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने हा जो ब्लाउज डिझाईन आहे काठपदरच्या साडीमध्ये प्लेन कापडमध्ये तुम्ही कोणत्याही कापडामध्ये हा ब्लाउज डिझाईन तयार केला तरी खूपच छान दिसतो आणि लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन आहे। सध्या याची खूप ट्रेंड चालू आहे। तर गणपतीच्या उत्सवासाठी वगैरे हा ब्लाउज डिझाईन काठपदराच्या साडीवर पैठणीच्या साडीवर खूपच उठून दिसतो, प्लेन कापडामध्ये पण छान उठून दिसतो। तर इथे जे आहे ते आपल्याला कडेने अशा प्रकारे शिलाई लावून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे कडेने मी पूर्ण शिलाई लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जो काही आपला बाहेरचा अस्तर आहे तो आपल्याला कडेने जोडून घ्यायचा आहे पूर्ण 4 साइडनी शिलाई मारून त्यानंतर सर्वात पहिले आता आपल्याला शोल्डर पासून किंवा कमरेपासून सुरुवात करून आता आपल्याला पूर्ण अस्तर सर्वात पहिले जोडून घ्यायचं आहे आणि अस्तर जोडल्यानंतर त्याला वरून तुम्ही कुठल्या प्रकारची लेस वापरता तर खूप सुंदर अशी लेस किंवा सिंपल सोबत लेस वापरली तरी चालेल। तर लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येतोय, त्यासाठी आपल्याला लेसचा वापर करायचा असतो। कॉन्ट्रास्टमध्ये लेस वापरली तर खूप छान असा आपल्या ब्लाउजला लुक येतो आणि खूप कोणत्याही साडीवर तुम्ही हा गळा डिझाईन केला तरी खूपच सुंदर आपल्या ब्लाउजची जी डिझाईन आहे अगदी तयार होत आहे। कमी वेळात आणि खूप सोप्या पद्धतीने तयार होणारी ही बोटनेकमध्ये लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा। तर अशा प्रकारे आता इथे आपला अस्तर जो आहे तो इथे जोडून झालेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला बाहेर आलेला जो कापड आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा आहे। तर इथे अशा प्रकारे 4 साइडने आलेला तर ब्लाउजची जी कटिंग आहे याचा कटिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे। 34 मापाचं बोटनेकचं पेपर कटिंग।
तर असेच नवीन छान व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर पाहू शकता इथे आता आपला जो आहे तो खालची डिझाईन तयार झालेली आहे। तर आता आपला जो आहे वरचा बोटनेक त्याला आता आपल्याला आतमध्ये तुपाईची पट्टी आहे ती पलटून घ्यायची आहे। तर त्यासाठी इथे आपण अशा प्रकारे गळा ड्रॉ केलेला आहे आणि बाहेरची पट्टी जी आहे ती साधारण 1.5 इंचाची ठेवलेली आहे। तर इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर ही पट्टी आता आपल्याला बाहेरच्या साईडने ठेवून आतमध्ये पलटून घ्यायची आहे। तर पाहू शकता इथे जो आपला बोटनेकचा गळा आहे वरचा तो व्यवस्थित आता पहिले आपल्याला छान कट करून घ्यायचा आणि त्यानंतर वरच्या साईडने ठेवून आता आपल्याला इथे शिलाई मारून आपल्याला आतमध्ये पलटवायचं आहे। किंवा तुम्ही इथे पाइपिंग सुद्धा करू शकता। जर कॉन्ट्रास्ट मध्ये पाइपिंग दिली तर आणखी छान वाटते। पण इथे मला वरून लेस लावायची आहे त्याच्यामुळे मी ही पट्टी आतमध्ये पलटवायची पट्टी लावलेली आहे। तर तुम्हाला जे सोपं आणि इझी वाटते ते तुम्ही इथे लावू शकता। तर अशा पद्धतीने आपली जी आहे ती तुपाईची पट्टी आतमध्ये पलटून त्याला वरून दाब टीप देऊन एक आणखी 2 टिपा मारून घ्यायच्या म्हणजे ती फिनिशिंग छान दिसतंय आपल्या ब्लाउजच्या गळ्याची। त्यासाठी आपल्याला 2 इथे मी टिपा अशा प्रकारे मारून घेत आहे। तर पाहू शकता इथे आता टिपा मारल्याच्या नंतर आपल्याला वरून जी आहे लेसनी ब्लाउजची पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची असते। तुमच्याजवळ जे काही लेस असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। मण्याची लेस, चपटी लेस, कॉन्ट्रास्टमध्ये लेस। तर मेहंदी कलरचा ब्लाउज असल्यामुळे इथे मी खूप सुंदर अशी लेसचा वापर करणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर आता आपल्याला लावायची आहे मागच्या साईडने आतमध्ये पलटवायची पट्टी। तरी पट्टी आपली जी आहे ती 1.5 इंच घेतलेली आहे आणि अर्धा इंच आता आपल्याला शिवण्यामध्ये गेलेली आहे आणि अर्धा इंच खालून पण दबतं तशी आपल्याला शिवणी पट्टी 1 इंचाची तयार होतोय। तर ही पट्टी न लावता तुम्ही सुद्धा पट्टी न लावता पण तुम्ही टॉक्स मारू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण आपलं ब्लाउजचे दोन्ही गळे शिवून झालेले आहे। आता आपल्याला लावायची आहे लेस। तर लेस बघा इथे मी पिंक कलरची वापरलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये, कारण साडीमध्ये असा कलर असल्यामुळे मी इथे अशा लेसचा वापर करत आहे। तर वरच्या साईडने तुम्ही इथे मोतीची लेस वगैरे तुम्ही लावून खूप सुंदर ब्लाउजला डेकोरेट करू शकता। त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजचा लुक जो आहे तो छान येतोय। तर इथे मी साडी असे असल्यामुळे पिंक कलरची लेसचा इथे वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला खालचा जो गळा आहे त्याला पण पूर्ण लेसने डेकोरेट करायचा आहे। याच्यामुळे आपला ब्लाउजचा लुक खूपच सुंदर आणि छान येते। आणि लेस लावताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की लेसला कडेनी दोन्ही कडेनी लेसला शिलाई मारायची आहे। त्याच्यामुळे आपली लेस जी आहे ती छान अशी ब्लाउज घातल्याच्या नंतर अंगात अशी उठत नाही, म्हणजे साडी एका साईडनी। तर लेसला मधून शिलाई न मारता दोन्ही साईडनी कडेला शिलाई मारायची। त्याच्यामुळे आपल्या लेसची पण फिनिशिंग छान दिसतंय। नाहीतर आपल्या अंगात घातल्यानंतर लेस एका साईडनी मग ते एकाच शिलाई जर मारली असली तर ती लेस उठल्यासारखी दिसते। त्यासाठी आपल्याला लेसला दोन्ही कडेनी शिलाई मारून घ्यायची। तर अशा प्रकारे लेस लावून आपलं जे ब्लाउजचं डेकोरेशन ब्लाउज आपण इथे डेकोरेट केलेला आहे। तर बोटनेक मध्ये खूप सुंदर अशा लेटेस्ट डिझाईन आहे। तर ते लेटेस्ट डिझाईन पाहण्यासाठी तुम्ही सावी फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पाहू शकता अशा प्रकारे आता आपण लेस लावून घेतलेली आहे आणि आता खालच्या साईडने आपल्याला कमरेच्या साईडने थोडीशी आणखी एक लेस लावून घ्यायची आहे। त्याच्यामुळे आणखी आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येणार आहे।
तुमच्या ब्लाऊजला जे काही नक्की ही डिझाईन तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली। तर पाहू शकता इथे खूप सुंदर अशी आपली लेसमुळे ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत राहील। तर पाहू शकता इथे आपण थोडंसं आणखी ब्लाऊजला जी पाईपची लेस असते ती इथे लावून घेतलेली आहे। तर ब्लाऊज हा जो पूर्ण तयार झाल्याच्या नंतर याचा पूर्ण मी तुम्हाला लुक दाखवेल। तर खूप सुंदर अशी ही लेस पाईपची लेस आपल्या पाठीवर खूप सुंदर दिसतं। तर अशा प्रकारे आपलं लेटेस्ट ट्रेंडिंग बोटनिक ब्लाऊजची डिझाईन तयार झाली आहे। भेटू